सिटी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। आघाडीला सपोर्ट करा तर आम्ही त्याला सपोर्ट करू। आज नवी मुंबईला जे 2 तरुण या ठिकाणी जिल्हा प्रमुख मिळाले, उद्धव बाळासाहेब त्या ठिकाणी वाघासारखा त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष पार्टी पण त्या ठिकाणी बोला पण लेटून बोला। त्याने बाळासाहेब ठाकरे सांगितलं की जो माझ्या देशाच्या विरुद्ध आहे, जो माझ्या देशामध्ये आतंकवाद घडवत असेल तो पाकिस्तान, त्याच्याबरोबर मॅच होऊ देणार नाही। आणि बीसीसीआयला दोष देऊ नका, बीसीसीआय हा निर्णय नाही घेतलेला आहे, तर केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे। पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळणं हे बाळासाहेब ठाकरेंचे विचार नव्हते। त्या नेत्यांनी ज्यांना आमचं या ठिकाणी आव्हानाची चॅलेंज असेल की तुम्ही तुमच्या पक्षाचं बघा, आमचा पक्ष जो हिंदुत्ववादी होता तो हिंदुत्ववादी आहे आणि पुढेही राहणार। कारण आम्ही हिंदुत्वाचा झेंडा हातावर घेतलेला हयात आयुष्यापर्यंत तो हिंदुत्वाचा झेंडा भगवा झेंडा मी खाली पडू देणार नाही। त्यांना फक्त सत्ता उपभोगण्यासाठी बाकीच्या गोष्टी लागतील, पण आमचा जो उद्धव बाळासाहेब ठाकरे जो आमचा शिवसेना पक्ष हा आम्ही कदापि या ठिकाणी हिंदुत्वाला आम्ही भाग देऊ शकणार नाही। आणि त्या प्रभागामध्ये एकेकामध्ये 4 प्रभागामध्ये आमच्याकडे 16 उमेदवार आहेत। तुमचा पक्ष मरगळलाय, तुमचा पक्ष मरगळत चाललाय, तो तुम्ही त्या ठिकाणी बघा। आणि आमच्या पक्षाला मरगळला नाही तर आमचा पक्ष दुसऱ्याच्या छाताळावर पाय देऊन आमच्या आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे जी प्रभाग रचना केलेली आहे ती चुकीची केलेली आहे। निवडणूक आयोग कुणाचा आहे, निवडणूक आयुक्त हा विकला गेलेला आहे। कहीं वार्ड में 2011 में अगर 11,000 वोटिंग था, वहां पे 14,500 की दिखाया हुआ है, कहीं पे 15,000 की दिखाया हुआ है, कहाँ पे 9,000 की, वहां पे 12,000 की दिखाया हुआ है। ये जो वार्ड परमिशन हुआ है वो 100% सब गलत काम करके वार्ड परमिशन हुआ है। आरवी विधानसभा असं चालू है, बेलापुर विधानसभा असं चालू है, तो बड़े भाई और छोटे भाई वहाँ पे बैठे हैं, वो जो निर्णय देंगे वो निर्णय के हिसाब से हम जाएंगे। ये लोग बोलते ना 50 आएंगे 100 आएंगे, पूरी जनता उद्धव साहब के साथ में मेरे पक्षाचं काम करत असताना आमची त्या ठिकाणी शैक्षणिक आहे। पण ऍक्च्युअली हे जे झालेलं आहे ते मी गेल्या 25 वर्षापासून नगरसेवक वाच्या करणार, त्याची इतकमूत वाढली मला या ठिकाणी चर्चा करणार। ज्यावेळेस आपल्याकडे तो विभाग होता त्यावेळेस नगरसेवकी नेमून आले होते, मग त्यावेळेस त्या गावांनी संघर्ष करून की आमच्याला नवीन महानगरपालिकेमध्ये आम्हाला नको पाहिजे, आमचा वेगळा था। आणि जो नगरसेवक त्यावेळेस इलेक्शन लढला त्या नगरसेवकाची निवडून आलेल्या नगरसेवकाची त्या ठिकाणी त्याचा खुनी केला गेला की तू का त्या ठिकाणी इलेक्शन लढला। आणि मग तशा परिस्थितीमध्ये तो वेगळा केल्याच्या नंतर नवी मुंबई महानगरपालिका वेगळी होती आणि मग वेगळी असताना सुद्धा मी त्याच्यावर खूप आक्षेप घेतला होता की जो जवळजवळ 10 ते 11 एकरचा जो प्लॉट होता तिथे आरोग्य नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आरोग्य विभाग त्या ठिकाणी होता, असे शिल्पारेला आपण जर गेला त्या ठिकाणी होता। तर हे सगळे जाऊ नये आणि त्या ठिकाणी पूर्णपणे त्या ठिकाणी अनेक जागा थांबवून जी काय नगरपालिकेला कुठेतरी टॅक्स मिळून त्या ठिकाणी नगरपालिकेला चांगला त्या ठिकाणी काय मिळण्याचा चान्सेस होता, तो सगळा विभाग त्याला परत दिला गेल्यानंतर आज जर तो भाग कुणाच्या तरी स्वतःसाठी तो नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये घेतला जातोय आणि घेतल्याच्या नंतर त्या विभागामध्ये काम करण्यासाठी 7,500 करोड रुपये जो खर्च येणार आहे तो अचानक खर्च या नवी मुंबईची आमची जी जनता टॅक्स भरते त्या टॅक्स जर जात असेल तर त्या ठिकाणी ते चुकीचं आहे। तिजोरी पूर्ण खाली करावं लागेल आणि जर घ्यायचंच झालं तर जेवढं त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम झालेलं आहे बरेचसे त्या ठिकाणी गोडाऊन साईज करत आहे ते पूर्ण खाली करून शासनाने आम्हाला या ठिकाणी देऊन शासनाने आम्हाला नवी मुंबई महानगरपालिकेने त्या ठिकाणी पैसे द्यायला पाहिजे। एक तर आमचे 3,600 करोड रुपये एफडी होते, आज जाऊन तुम्ही विचारा आमच्या कॅफोना की त्या एफडी मध्ये किती पैसा बाकी राहिलाय। पूर्ण महानगरपालिका आमच्या नवी मुंबईच्या जनतेने, सर्वसामान्य जनतेने या ठिकाणी नागरिकांनी भरलेल्या टॅक्सच्या माध्यमातून जो पैसा जमा झाला होता तो या आधी 3 वर्षामध्ये पूर्ण खाली झालाय। तर तुम्ही आमची तिजोरी खाली केल्यानंतर पुन्हा आम्ही डोक्यावर ताप घ्यायचं म्हटल्यानंतर हे 100% या ठिकाणी चुकीचं आहे। जर द्यायचं असेल तर त्या ठिकाणी सरकारने तेवढा पैसा द्यावा आमच्या महानगरपालिकेला आणि ते दिल्याच्या नंतर पण आम्हाला आमच्या पक्षश्रेष्ठींचा जो आदेश येईल आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आम्हाला जो आदेश देतील
त्या आदेशाप्रमाणे आम्ही या नवीन मुंबईचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते त्यामध्ये आहोत. त्या 2 दिवसापूर्वी आरोप लावले त्यांना जाऊन विचारा की तुम्ही तुमच्या सगळ्या जागेवर राहायचा आणि या ठिकाणी एकदम भक्कम ते मार्गाने आले. तुम्ही आर्वीत पाहिलं असेल, बेलापूरला पाहिलं असेल, दोन्ही पक्षामध्ये त्यांचे दोन्ही आमदार होते काय एकत्र, बाकी त्यांचे दुसऱ्या पक्षाचे त्यांचे एकत्र पहिल्या लाईनमध्ये गेलेले सगळे लोक, लक्ष्मी दर्शन लोक गेलेले लोक ज्या पहिल्या लाईनला बसायचे आमच्याबरोबर ते दुसऱ्या लाईनला बसायला लागले, चौथ्यापर्यंत गेले. पण आम्ही ते चौथ्या लाईनला होतो आज आदरणीय उद्धवजी बाळासाहेबांच्या पक्षामध्ये एक मित्र आल्यामुळे आम्ही सगळे प्रयत्न आलो. ही उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद आहे. हे आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी दिलेले संस्कार हे आम्ही संस्कार करून या ठिकाणी चालले. खऱ्या अर्थाला उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे वंदनीय बाळासाहेब ठाकरे दिलेला प्रत्येक विचार या ठिकाणी आम्हाला ते देत आहेत आणि आम्ही ते पुढे जनतेकडे घेऊन चालले. कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे या ठिकाणी सगळे जे काय हातखंडे करायचे त्यांनी हातखंडे केले. पण उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या ठिकाणी वाघासारखा या ठिकाणी नडतोय आणि सगळ्यांना एकत्र घेऊन चालतोय. म्हणूनच तर त्यांना महाराष्ट्राचे या ठिकाणी कुटुंब प्रमुख म्हटला जातो. ह्या लोकांना दिल्लीवरून आदेश आल्याशिवाय यांना काही बोलता येत नाही आणि हे नाही बोलता येताना आता क्रिकेटचं तुम्ही पाहिलं असेल ना, क्रिकेटची काय परिस्थिती झाली. आणि आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी जो आमच्या देशाचा या ठिकाणी विरोधक आहे त्याच्याबरोबर कधीही कॉम्प्रोमाइज केलेलं नाहीये आणि अननेसेसरी त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष पार्टी पण त्या ठिकाणी खोटं बोला पण नेटून बोला. ज्यावेळी मेहदान बाबतीत बोलत होते की ज्यावेळी मेहदान साहेब तिथे मातोश्रीला आले, त्यांना बोलून घेतलं, जेवायला घातलं. तिथे मातोश्रीला आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जावेद मेहदानला बोलवलं नव्हतं. दिलीप वेंगसरकरांनी त्या ठिकाणी उद्धव साहेबांना आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरेंना त्या ठिकाणी सांगितलं की तुम्हाला भेटायला यायचंय. भेटायला बोलत या भेटायला येतात. त्या ठिकाणी भेटायला आल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं काय बाबा काय तुमचं काय भेटायला आलं. त्यानंतर त्यांनी त्यांचा प्रस्ताव टाकला की भारत आणि पाकिस्तानचे या ठिकाणी मॅचेस व्हायला पाहिजे, तर त्या मॅचेस सुरू करा, तुम्ही सांगितलं तरच सुरू होणार, नाहीतर होणार नाही. त्यावेळेस स्पष्टपणे त्या ठिकाणी वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं की जो माझ्या देशाच्या विरुद्ध आहे, जो माझ्या देशामध्ये आतंकवाद घडवत असेल तो पाकिस्तान, त्याच्याबरोबर मॅच होऊ देणार नाही आणि खेळली जाणार नाही असं सांगितल्याच्या नंतर हे सांगतायत की जावेद मेहदानला या ठिकाणी बोलवलं म्हणून सांगितलं. हे स्पष्ट चुकीचं आहे, मीडियालाही माहिती आहे. आज त्या ठिकाणी दुबईला मॅच खेळवल्या गेल्या, त्या ठिकाणी आपल्या देशाचे क्रिकेटपटू जे यांना लिटल मास्टर म्हणून म्हटलं जातं सुनील गावस्कर साहेब, त्यांनी त्या ठिकाणी त्यांची स्पष्टपणे सगळ्यांना न्यूजला त्यांनी पत्रकारांना त्यांनी सांगितलंय की बीसीसीआयला दोष देऊ नका. बीसीसीआय हा निर्णय नाही घेतलेला आहे, तर केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे. तर सरकारने निर्णय घेतल्यामुळे खेळाडूंना त्या ठिकाणी क्रिकेट खेळावं लागेल. तर हे दुटप्पी धोरण कोण करतोय? तर ह्यांना जर खरोखर वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन जर हे पक्ष जर उद्धव साहेबांना दगाफटका देऊन जर गेले असतील, मग पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळणं हे बाळासाहेब ठाकरेंचे विचार नव्हते. म्हणून नवी मुंबईच्या नेत्यांनी ज्यांना आमचं या ठिकाणी आव्हान आणि चॅलेंज असेल की तुम्ही तुमच्या पक्षाचं बघा, आमचा पक्ष जो हिंदुत्ववादी होता तो हिंदुत्ववादी आहे आणि पुढेही राहणार आहे. आम्ही दुगळेपणा या ठिकाणी हिंदूपण आम्ही करत नाही. आमच्या आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरेंना हिंदू हृदय सम्राट म्हटलं जात होतं आणि आजही आमचे आदरणीय उद्धव ठाकरे साहेब पक्षप्रमुख या ठिकाणी आम्ही हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेतलेला आहे. तो हयात आयुष्यापर्यंत तो हिंदुत्वाचा झेंडा, भगवा झेंडा आम्ही खाली पडू देणार नाही. ह्यांना फक्त सत्ता उपभोगण्यासाठी बाकीच्या गोष्टी लागत आहेत. पण आमचा जो उद्धव बाळासाहेब ठाकरे जो आमचा शिवसेना पक्ष आहे, हा आम्ही कदापि या ठिकाणी हिंदुत्वाला आम्ही मात देऊ शकणार नाही आणि देणार नाही. मग येणाऱ्या काळामध्ये आमच्यावर कितीही आघात झाले, कितीही तुम्ही आघात करा, तर आम्ही त्या ठिकाणी मागे पडणार नाही. राहिल्या नवीन मुंबईची गोष्ट, त्यांच्याकडे एखाद्या वेळेस उमेदवार नसतील, पण आमच्याकडे प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक वार्डामध्ये यादी सोबत आहे. पण तुम्हाला यादी देतो.
नाही देणार ना, पण त्याच्यामध्ये एका प्रभागामध्ये एकेका म्हणजे 4 प्रभागामध्ये आमच्याकडे 16 उमेदवार आहेत. एवढं आमच्याकडे कॉम्पिटिशन असताना यानं कोणी सांगितलं की आमचा पक्ष मरगळला आहे? तुमचा पक्ष मरगळला आहे, तुमचा पक्ष मरगळत चाललाय, तो तुम्ही त्या ठिकाणी बघा. आणि आमच्या पक्षाला मरगळला नाही तर आमचा पक्ष दुसऱ्याच्या छात्यावर पाय देऊन आमच्या आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, आमचे पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रत्येक या ठिकाणी जो शिलेदार आहे तो आम्ही या ठिकाणी तयार आहोत. अगदी तळमळीने काम केलं होतं म्हणून आम्ही जवळपास त्यावेळी गेलो होतो. आमच्या महानगरपालिकेला आमच्याकडे उमेदवारी आहे. आता नाव घ्यायचं नाही पण ते काल ज्यांनी आरोप केले ना त्या किती पाण्यात आहेत आणि त्यांना किती राजकारण कळतं. फक्त रिडेव्हलपमेंट मध्ये पैसा कमवला म्हणजे मोठा होत नाही, कर्तृत्व लागतं. त्या नवी मुंबईमध्ये 50-50 वर्ष काम केलेले शिवसैनिक आज आमच्या बरोबर आहे आणि ते निष्ठेने काम करतात. तुम्ही गावात बघायला गेलं तर प्रत्येक गावात आजही शिवसेनेची लोक सगळे निष्ठेने काम करत आहेत. म्हणून जर हे गावात मोडलेले आहेत तुम्ही कसं प्रत्येक गावच्या आजूबाजूला एक मतदारची बोला. आता एका प्रभागामध्ये 3 गावं दिलेली आहेत. आज प्रत्येक गावचं विभाजन केलेलं आहे. का तर ह्यांना सत्ता आणायची आहे आणि पैशाच्या जोरावर आणि सत्तेच्या जोरावर सत्ता आणायची. यांना जर खरंच इलेक्शन लढवायचे शेतकऱ्या पद्धतीने तर बेनिफिट बरोबर निवड सर्व महाराष्ट्राची जनता उद्धव साहेबांच्या पाठीशी मग आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेवर एकटा लढला तरी सुद्धा आम्ही जिंकून येऊ एवढी आमची महाराष्ट्रात ताकद आहे आणि याची सगळ्या पत्रकारांना कल्पना आहे. पण हे सत्तेचा आणि जो बाजार मागेला तो कुठेतरी थांबवला पाहिजे आणि याच्यासाठी पत्रकारांनी पुढे यावं ही आमची अपेक्षा आहे.